नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। संध्याकाळचे 7 वाजता आहेत। महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एबीपी माझाच्या महासर्वेची। नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभर लागलेल्या रांगा आणि काळ्या पैशावरती सुरू असलेली उलटसुलट चर्चा पाहता एबीपी माझानं लोकांचं मत जाणून घेतलंय। एबीपी माझानं घेतलेला सर्वे तब्बल 1 लाखांहून अधिक लोकांनी आपली मतं नोंदवलेली आहेत, ज्यात तब्बल 93% लोकांनी मोदींच्या निर्णयाचं समर्थन केलंय। तसंच अंमलबजावणीवरून सुरू असलेली टीका देखील लोकांनी फारशी गांभीर्याने घेतलेली नाही। त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयातून मोदींनी सिक्सर मारलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि आता जाऊया, आमचे प्रतिनिधी सचिन पाटील आपल्याला या सगळ्या सर्वेबद्दल अधिक माहिती देतील। सचिन, खरं तर जे विरोधक आहेत नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेबाहेर माध्यमांसमोर एक नकारात्मक चित्र तयार करत होते, मात्र माझाचा सर्वे बराच सकारात्मक दिसतोय। काय आहे या सर्वेत? नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांची मतं काय आहेत हे आपण ऑनलाईन सर्वेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा आहे का असं म्हणणाऱ्यांची संख्या तब्बल 94% आहे। म्हणजे अवघ्या 7% लोकांनी मोदींच्या निर्णयाला विरोध केलाय। आपण विविध प्रश्नांच्या माध्यमातून लोकांची मतं जाणून घेतलीत। यामध्ये पहिला प्रश्न असा विचारला की मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला तुमचा पाठिंबा आहे का। याला तब्बल 1,28,000 मतं आलीत। त्यामध्ये 94% लोकांनी होय असं उत्तर दिले, तर 6% लोकांनी नाही असं म्हटले। यातला पुढचा प्रश्न असा होता की नोटाबंदीमुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल का। यामध्ये 85% लोकांनी होय असं म्हटले। 85% लोकांना वाटते की देशातील काळा पैसा बाहेर पडेल। याशिवाय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2000च्या नोटेची आवश्यकता होती का। सध्या सुट्टे पैसे मिळत नाही, सुट्ट्याचे वांदे होत आहेत, त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आला। तर 64% लोकांना वाटतं या नोटेची गरज नव्हती। त्यामुळे 2000ची नोटेची गरज होती का नाही याचं उत्तर लोकांनीच दिलेलं आहे। पुढचा प्रश्न असा होता की नोटाबंदीच्या अंमलबजावणीत सरकार अपयशी ठरलंय का। तर या प्रश्नाचं उत्तर 87% लोकांना वाटतंय की सरकार अपयशी ठरलेलं नाही। सरकारने जी अंमलबजावणी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे। रेश्मा, निश्चित सचिन, तेव्हा जशा पद्धतीने पंतप्रधानांनी स्वतः दावा केलेला आहे की गरीब मध्यमवर्गीय जनता आहे ती सरकारच्या बाजूने आहे, आणि या सगळ्या संदर्भात या सर्वेमधून देखील तेच चित्र बघायला मिळतं। या सर्वेमध्ये जवळपास 93% लोक आहेत, त्याहीपेक्षा जास्त लोक आहेत त्यांनी मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या बाजूने हा निर्णय दिलेला आहे। दरम्यान किती लोकांनी या सगळ्या सर्वेमध्ये आपला सहभाग नोंदवलाय सचिन? या सर्वेमध्ये जवळपास 1.25 लाखांपेक्षा अधिक लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे। आपण इथे बघू शकतो 1,28,992 लोकांनी या सर्वेमध्ये सहभाग घेतलाय। बरं सचिन, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात कोणकोणते ते प्रश्न होते जे सगळ्यांना विचारण्यात आलेले होते आणि लोकांनी कसा कौल दिलेला आहे। नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला तुमचा पाठिंबा आहे का? 93.75% लोकांनी होय म्हटलंय, तर फक्त 6.25% लोक म्हणतायत नाही। नोटाबंदीचा सर्वाधिक फटका कुणाला बसला? श्रीमंतांना 72.23% लोक म्हणतात की श्रीमंतांना, 8.96% गरिबांना, तर दोन्हींना असं म्हणतायत 15.81% इतके लोक। नोटाबंदीमुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल असं वाटतं का? तर यावरती होय असं म्हणणं आहे तब्बल 85.71% लोकांचं, तर नाही असं म्हणणं आहे 7.7% लोकांचं, तर माहीत नाही म्हणणाऱ्यांची संख्या देखील जवळपास तेवढीच आहे। 2000च्या नोटेची आवश्यकता आहे का? तर नाही म्हणणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे 64.15%, तर होय असं म्हणतायत 35.85% इतके लोक। माझाच्या सर्वेतून ही सगळी आकडेवारी समोर आलेली आहे। नोटाबंदीच्या अंमलबजावणीमध्ये सरकार अपयशी ठरलं का? तर नाही असं वाटतंय 86.37% इतक्या लोकांना, तर होय असं म्हणतायत 12.63% लोक। आणि एबीपी माझाचा हा नेट सर्वे होता, ज्याच्यातून हे सर्वेक्षण केलं गेलं। वेगवेगळ्या प्रश्नांवरती लोकांची उत्तरं जाणून घेण्यात आली, आणि हा सगळा सर्वे आहे तुम्ही abpmaza.in या वेबसाईटवर देखील आमच्या बघू शकता।